नमस्कार, मी अपर्णा. अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कैरीची चटणी कशी करायची ते बघू. उन्हाळ्यात जेवणाच्या ताटात जर का आंबट तिखट कैरीची चटणी बनवून घेतली तर जेवण हे रुचकर होतं, जेवणाचा स्वाद वाढतो. चला तर मग कैरीची चटणी कशी बनवायची ते बघू. चटणी बनवायला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतले, ते टाकून घेऊ. तर अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तिखट आपण कमी जास्त करू शकतो. 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि कैरी. तर कापून घेतलेल्या कैरीच्या फोडी टाकून घेऊ. इथे मी 1 वाटी कापून घेतलेल्या कैरीच्या फोडी टाकून घेतल्यात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता हे सर्व वाटून घेऊ. गरज लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित वाटून घ्यायचं. इथे मी व्यवस्थित वाटून घेतलंय. या पद्धतीने वाटून घ्यायचं. आता चटणी एका भांड्यात काढून घेऊ. चटणी आपल्याला हवी तशी बनवून घ्यायची, घट्ट पातळ अशी करून घ्यायची. जास्त पण पातळ करायची नाही. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलंय, ते टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. चटणीचं थिकनेस तुम्ही बघू शकता. इथे व्यवस्थित मिक्स झालंय. आता छान 1 चमचा तेलात जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून घेतले, ती या चटणीवर टाकून घेऊ. ही अशी कैरीची चटणी चवीला खूपच छान लागते. व्यवस्थित मिक्स करायची. तर मस्त आपली कैरीची आंबट तिखट अशी रुचकर चटणी तयार आहे. बनवायला अगदी सोपी आणि झटपट तयार होते. आणि कैरी खूप आंबट असेल तर ओलं खोबरं टाकलं तर आंबटपणा हा मेंटेन करता येतो. तर अशी कैरीची चटणी तुम्ही नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेलवर पण क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.